भाजपाचे राज्याचे प्रमुख म्हणून चंद्रशेखरजी बावनकुळे आणि देवेंद्रजी यांच्याकडून ती प्रतिक्रिया घ्यायला आम्हाला जास्त आवडेल की त्यांच्या भूमिका नेमक्या छत्रपती शाहू महाराजांबद्दल काय आहेत। कारण आतापर्यंत भाजपकडून वारंवार मग ते राज्यपाल कोश्यारीजी असतील, चंद्रकांत पाटील असतील, प्रसाद लाड असतील, दरेकर असतील, या लोकांकडून वारंवार महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न झालेला आहे। पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर फक्त निवडणुका जिंकण्यासाठी जर कोणी राजर्षी शाहू महाराजांचा आणि त्यांच्या वंशजांचा अवमान करायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही। सुषमा अंधारेजी, तुमच्या पक्षातल्या एका नेत्याने सुद्धा साताऱ्याच्या गादीबद्दलचे असे वक्तव्य केले होते, पुरावे मागितले होते। मला निश्चितपणे सर तुम्ही जे सांगत आहात हे माहित नाही, पण तिथे कुणीही माणूस असला कुणीही तरी सुद्धा जे निषेधार्ह आहे ते निषेधार्ह आहे। निश्चित अमोल मिटकरीजी, आता तरी त्यांना माहिती नाहीये की कोण काय बोललं होतं, पण तुमची काही प्रतिक्रिया आहे का सुषमा अंधारे ज्या बोलल्यात आता त्याच्यावर? छत्रपती उदयन महाराजांना वंशज असल्याचे पुरावे हे एका पक्षाचे नेते प्रवक्ते संजय राऊत यांनी मागितले होते। हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे। ते कोणाला माहित असतील की नाही किंवा काय हे मी सांगू शकत नाही, पण हे लहान लहान मुलांना पण माहित आहे की छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे कोणी मागितले। पण प्रश्न असा आहे की महापुरुषाच्या अस्मितेबद्दल ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे। उदाहरणार्थ काल विधान परिषदेचे भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक पिल्लू श्वानाचं आणून त्याचं नाव शंभू ठेवलं। आम्ही तात्काळ प्रतिक्रिया दिली की शिव, शंभू, शाहू, फुले, आंबेडकर हे आमचा श्वास आहेत आणि तिथे राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। त्यामुळे शाहू महाराजांना अशा पद्धतीने बोलणारे मंडलिक असतील किंवा उदयन महाराजांना गादीचे पुरावे मागणारे राऊत असतील, हे दोन्ही सारखेच आहेत। त्यामुळे हे वक्तव्य निषेधार्ह आहे। या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेधच करते आणि आमचे नेते तिथे आहेत ना, मुश्रीफ साहेब, ते सुद्धा या वक्तव्याचं कधी समर्थन करणार नाही। शाहू महाराजांच्या शिवरायांच्या गादीबद्दल सर्वांना आदरच आहे। अमोल मिटकरीजी, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो। तुम्ही महायुतीत आहात, 45+ नारा तुम्ही देताय, अशा पद्धतीचा उमेदवार जर वक्तव्य करायला लागले तर 45+ खरंच जाऊ शकेल का, अशी स्थिती वाटते का नाही तुम्हाला? मी तुम्हाला सुरुवातपासून सांगतोय की निवडणुकीच्या रणांगणामध्ये ज्यावेळेस उमेदवार असतात त्यावेळेस त्यांनी प्रत्येकाने, कोणी असो, मी असो किंवा आणखी कोण्या पक्षाचे प्रवक्ते असतील, त्यांनी थोडंसं संयमानं बोललं पाहिजे। आदर्श आचारसंहिता घालून दिलेली आहे आणि जर महामानवांच्या बाबतीत असे वक्तव्य होत असतील तर मग कसं आहे, शेवटी लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते आणि जनता जे निर्णय देते तो कौल मान्य करून पुढे जावं लागतं। त्याच्यामुळे महायुतीतला जरी मी घटक असलो तरी महापुरुषांचा कुठं अवमान होणार नाही याची महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, विशेषतः प्रवक्त्यांनी आपल्या बोलण्याला थोडा आवर घालावा आणि सर्वांचा सन्मान होईल अशा पद्धतीनेच निवडणुकीमध्ये प्रचार प्रसार करावा। सुषमा अंधारेजी, तुम्हालाही वाटतंय का असं की महापुरुषांचा किंवा अशा व्यक्तींचा अवमान होऊ नये असं महाविकास आघाडीमधल्याही लोकांना माहिती असलं पाहिजे, वाटतंय असं काही? अहो दादा, असं वाटतंय का असा प्रश्नच किती हास्यास्पद आहे। ऑब्व्हियसली कुणालाही वाटेल की ज्या महापुरुषांनी या राज्याची, या देशाची आधारशिला ठेवलेली आहे त्या महापुरुषांचा सन्मान करणं, कारण आमच्या जगण्याचा आदर्श असणारी जी माणसं आहेत, आमच्या आदर्शांबद्दल कोणी बोलत असेल तर भलेही ते कुठल्याही पक्षीय राजकारणातले लोक असतील ते कुणी सहन करणार नाही आणि अपेक्षा निश्चितपणे ही असेल। पण मी मगाशी जे म्हटलं ना ते कृपया आपण टाळू नये। मी मगाशी जे म्हटलं, मी अभिनंदन करते की अजितदादांची सगळी मंडळी या गोष्टीला सहमत आहे, त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या भूमिकेचं स्वागत। पण मला अपेक्षा आहे ती देवेंद्रजींच्या भूमिकेची, मला अपेक्षा आहे ती चंद्रशेखर बावनकुळेंच्या भूमिकेची की जे उमेदवार महापुरुषांच्या आदर्शांबद्दल आणि त्यांच्या वारसांबद्दल अशा आक्षेपार्ह भूमिका घेतात त्यांना उमेदवारी तुम्ही देणार का? त्यांच्या उमेदवारी सुषमा अंधारेजी, तुमची प्रतिक्रिया, तुमच्या भावना या पोचलेल्या आहेत। अमोल मिटकरीजी, धन्यवाद, तुम्ही दोघांनी दिलखुलास खरं तर संवाद याच्यावर साधलात याबद्दल। आपण बघतोय आताची ही ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, ते कोल्हापूरच्या गादीवरनं केलंय। कोल्हापूरचे महाराज हे खरे महाराज आहेत का, ते खरे वारसदार आहेत का, अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलंय। आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरच्या हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहे। खरे वारसदार नाहीत, खरे वारसदार तुझ्याने आहोत, शाहू फुले आंबेडकरांचे मान सगळे आहोत आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे विचार उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील पहिल्यापासून सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर पूर्वक विचार